नमस्कार. तर भरपूर लोकांना पोटाच्या समस्या असतात आणि कॉन्स्टिपेशन असतं. तर कॉन्स्टिपेशन होण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं आणि जास्त करून त्याचं एक कारण आहे. ते कारण आहे की आपण तेलाचे, मैद्याचे आणि गोड पदार्थ किंवा चिकट पदार्थ जास्त खातो. तर ह्याच्याने काय होतं, तर ते आतड्याला चिटकून बसतात. आणि दुसरं एक कारण आहे सगळ्यात महत्त्वाचं, आणि सर्वजण त्याला फॉलो करत नाही. आता बरेच लोक आयुर्वेदात सांगतात की टॉयलेटला एकदाच गेलं पाहिजे वगैरे त्या गोष्टी, परंतु आपण 3-3, 4-4 वेळा जेवण करतो आणि बरेच लोक एकच टाईम टॉयलेटला जातात. सकाळी दिवसभर जात नाही, रात्री जात नाही. मग आपण 3-3, 4-4 टाईम जेवतो, काही ना काही खात राहतो. मग त्याच्यात आपण सात्विक आहार खातो का, आपण व्यवस्थित व्यायाम करतो का, आपली दिनचर्या एकदम चांगली आहे का, आपण शास्त्रशुद्ध विदाऊट केमिकल जेवण करतो का. आपल्या खाण्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ येतात. मग ते ऑइली असो, तेलकट असो, आंबट असो, तिखट असो, गोड असो, चिकट असो, आणि ते आपण 24 तास पोटात ठेवून राहतो, आपल्या पोटात ठेवतो आणि 24 तासातून एकदाच एक्झिट करतो. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा असं होतं की पोट व्यवस्थित साफ नाही होत आणि आपल्याला सवय असते एकाच वेळेस टॉयलेटला जायची, आणि पोट साफ न झाल्यामुळं ती घाण शरीरात, म्हणजे मी म्हणत नाही पूर्ण, थोड्याफार प्रमाणात, पण ती घाण पोटातच असते जी आपली बाहेर निघून जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जातो डायरेक्ट. मग ती कालांतराने सांगतोय, एका दिवसात नाही सांगत. हे असं जर कायम होत राहिलं, मधून मधून होत राहिलं, तर कालांतराने शरीरामध्ये रक्ताचा दोष निर्माण होतो, कॉन्स्टिपेशन तयार होतं, मोठ्या आतड्यामध्ये त्रास चालू होतो. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे डिसीज, पोट गॅस बनणं, ॲसिडिटी वाढणं, अशा अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात. आणि याला वेळ लागतो. एका दिवसात, 2 दिवसात या गोष्टी घडत नाही, या हळूहळू घडतात. आणि खूप दिवसांच्या म्हणजे अंतर राहतं त्याच्यामध्ये, अनेक दिवसापासून या गोष्टी घडत असतात. आणि मग त्याचं स्वरूप हे मोठ्या आजारात होतं. मग तेव्हा तुम्हाला कळतं. परंतु तुम्ही आजारावरती काम करतात, पण तुमची जी सवय आहे ती तुम्ही बदलतच नाही. तुम्ही समजूनच येत नाही की मला हे का झालेलं आहे, हा आजार का झालेला आहे, पोटाचं दुखणं का बरं झालेलं आहे. तर ते जर तुम्हाला बंद करायचं असेल ना, तर लिटरली तुम्हाला दिवसातून जसं तुम्ही जेवण करता तसं 2दा किंवा 3दा टॉयलेटला जाणं कंपल्सरी. किमान 2दा तरी. रात्री झोपण्याच्या अगोदर पोट साफ करून झोपा आणि सकाळी उठल्यानंतर पण पोट साफ करून कामाला लागा. ह्या गोष्टी करा तुम्ही. आता बरेच लोक काय म्हणतात की आम्हाला येत नाही, आम्ही कसं जायचं. असं नसतं. तुम्हाला जावं लागेल, सवय लावावं लागेल. प्रत्येक गोष्टीची सवय ही नसते. आता भरपूर जणांना सवयी नसतात काही गोष्टींच्या, पण त्या लागतात ना, चांगल्या असो चुकीच्या असो. मग ह्या सवयीचा पार्ट येतो. 2 टाईमला टॉयलेटला कंपल्सरी जाणे, झोपेच्या अगोदर टॉयलेटला जाऊन झोपावे, कारण पोट साफ असेल तर झोप पण चांगली लागेल, रक्त पण शुद्ध होईल आणि बऱ्याच आजारांपासून तुमची मुक्ती होईल. तर तुम्ही जर व्यवस्थित तुमच्या पोटाला जर साफ ठेवायला लागले तर निश्चित स्वरूपाने तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. हे सगळ्यात मोठं कारण आहे आजारी पडण्याचं. जर तुम्ही नित्यनेम तुमचं पोट जर व्यवस्थित साफ होत राहिलं सकाळ संध्याकाळ, आणि तुम्ही व्यवस्थित जर 3 टाईम व्यवस्थित जेवण केलं आणि रात्री व्यवस्थित झोप घेतली, तर निश्चित स्वरूपाने तुमचे बरेच आजार हे नॅचरली बरे होऊन जातील. धन्यवाद.